करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरः सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध दशक 8वा ज्ञानदशक मायोद्भवन्ना समास 4था सूक्ष्म पंचभूते निरूपन्ना. श्रीराम समर्थ. मागील आशंकेचे मूळ आता होईल प्रांजल. वृत्ती करावी निवळ निमिष एक. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने उत्तमाची सुरुवातच प्रार्थनेने करून दिली. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरा. तिघांच्या पलीकडे कोण आहे तर श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे. कार्याला सुरुवात झालेली आहे. ज्याप्रमाणे जयघोष होतो त्याचप्रमाणे जयघोष झालेला आहे. जय जय रघुवीर समर्थ. बघा, प्रत्यक्षपणे मत मांडले ते श्रीमताचं. कारण कलियुग आहे. या कलियुगामध्ये आपला जन्म झालेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला प्रत्यक्षपणे बोध प्राप्त व्हावा आणि या बोधातून उत्तमतेने दास घडला पाहिजे. म्हणून श्रीमत दासबोध. दशक 8वा. काय आठवायचं आहे तर दशक कोणता तर ज्ञानदशक मायोद्भवन. ज्ञान देणारे खूप जण आलेले आहेत, बरोबर की नाही. विद्या उदंडची शिकला प्रसंगमान सुकतची गेला. समास 4था सूक्ष्म पंचभूते निरूपणा मागच्या समासामध्ये होऊन गेलेला आहे. पंचमहाभूत कोणती? पृथ्वी, आग, तेज, वायू आणि आकाश. समर्थांनी उत्तमाचं आपल्याला श्रवण प्राप्त करून दिलेलं आहे. जर श्रवण उत्तमाचं आपल्याकडून होत असेल तर नक्की श्रवणाचं सामर्थ्य आपल्याला नक्कीच प्राप्त होणार आहे. करूया श्रवण. श्रीराम समर्थ. मागील आशंकेचे मूळ आता होईल प्रांजळ. वृत्ती करावी निवळ निमिष एक. मागच्या समासामध्ये आपल्या मनामध्ये जी शंका होती, जे संशय पेरलं होतं ते आपण विचारलं. ते आता समूळ नष्ट होईल. कारण प्रत्यक्षामध्ये समर्थ आपल्याला श्रवण देतच असतात. अशा प्रकारे स्पष्टीकरण केले जाईल. अशा प्रकारे बोध आपल्याला प्राप्त होतील. ते क्षणभर ऐकताच वृत्ती निर्मळ करून ऐकली पाहिजे. मनाच्या वृत्तीनं त्यात जन्म घेते वास. परंतु आपल्याला उत्तमतेने श्रवण करायचं. आता श्रवण केल्याचे फळ क्रिया पालटे तात्काळ. तुटे संशयाची मूळ. हे कसा? मागील आशंकेचे मूळ आता होईल प्रांजळ. बघा, एक रोप असतं बघा. आपण एका कुंडीमध्ये त्यामध्ये माती आणि पाणी टाकत असतो. ते रोप हळूहळू वाढत जातं. फक्त आपण पाणी टाकण्याचं काम करत असतो. त्याची वाढ, त्याची मुळं बघा प्रत्यक्षपणे त्याचा तोची जाणं त्याचंच सर्व कार्य आहे. ज्याप्रमाणे बघा हळूहळू आपण आपल्या दरवाजाजवळ किंवा आपल्या अंगणामध्ये किंवा संपूर्णपणे बाहेर जर पाहायला गेलो, भली मोठी वृक्ष, भली मोठी झाडं आपल्याला पाहायला मिळतात. त्याचं मूळ मात्र आपल्याला दिसत नाही. झाडं बघा, झाडावरती असलेले संपूर्णपणे पानं दिसतात, फांद्या दिसतात, फळं दिसतात, फुलं दिसतात, परंतु झाडाचं मूळ मात्र दिसत नाही.
मूळ हे जमिनीच्या आतमध्ये आहे. त्याचप्रमाणे मूळ बघा प्रत्यक्षपणे हा देह, परंतु अंतरीचा अंतरात्मा हा प्रत्यक्षमध्ये आपल्या अंतरी आहे. तो मूळ आपल्याला दिसत नाहीये. दिसते ती फक्त वरवरची माया दिसत असते. समोरची येणारी व्यक्ती आपल्याला प्रत्यक्ष डोळ्याने दिसते, परंतु अंतरीचा अंतरात्मा आपल्याला दिसत नाहीये. म्हणून समर्थ म्हणाले, आता होईल प्रांजल, वृत्ती करावी निवळ निमिषैक. ब्रह्मी मूळ माया झाली, तिच्या पोटा माया आली, मग ते गुणा प्रसवली, म्हणून गुणक्षोभिनी. बघा प्रत्यक्षपणे कसा भाग दिलेला आहे. परब्रह्माच्या ठिकाणी सर्वप्रथम अव्यक्त सूक्ष्म अशी मूळ माया उत्पन्न झालेली. नंतर तिच्याच पोटी जी माया झाली तिच्यापासून गुण झाले, म्हणून तिला गुणक्षोभिनी माया असं म्हणतात. ज्याप्रमाणे आपण या पृथ्वी तलावर जन्म घेतलेला आहे, खरंच या भूमातेला नमस्कार आहे. कारण संपूर्ण पाहायला गेलो तर ही संतांची भूमी आहे. या संतांच्या भूमीमध्ये आपला जन्म प्राप्त व्हावा आणि प्रत्यक्षप्रमाणे याच संतांच्या कार्यामध्ये बघा प्रत्यक्षपणे आपल्याला श्रवण प्राप्त व्हावं, हे म्हणजे दुसरं महद्भाग्य. म्हणून समर्थ म्हणाले, महद्भाग्य हातासे आले, परंतु भोगू नाही जाणितले असे होणारच नाही. पुढे तिज पासाव कोण, सत्व रज तमोगुण, तमोगुणापासून निर्माण झाली पंचभूते. बघा तिच्यापासून कोणते गुण झाले तर 3 झाले. एक सत्वगुण, एक रजोगुण आणि एक तमोगुण. आणि त्या तमोगुणापासून सत्व रजोगुण उत्पन्न झाले व तमोगुणापासून पंचमहाभूते निर्माण झाले. पुढे पुढे आपल्याला भाग दिलेलेच आहे. आपला जन्म या पृथ्वी तलावर मनुष्य देह सजीव सृष्टी होण्यापूर्वी संपूर्णपणे जी पंचमहाभूत होती ती प्रथमतः आणली. कारण का? कारण ज्याप्रमाणे आपण श्वास घेत आहे त्याप्रमाणे हवा आहे, पृथ्वी आहे, या पृथ्वी तलावर आपला जन्म झालेला आहे, बरोबर की नाही. हे आकाश आहे, सर्व काही आपल्या अगोदर प्राप्त झालेलं आहे. ऐसी भूते उद्भवली, पुढे तत्वे विस्तारली, एवं तमोगुणापासून झाली पंचमहाभूते. ज्याप्रमाणे आपण घराच्या बाहेर पडत असतो, घराच्या बाहेर ज्यावेळी आपण पडत असतो त्यावेळी आपण वरती नजर देत असतो, कारण का आकाशामध्ये आपली नजर जात असते. परंतु आकाश कधी संपलं का? नाही ना. कारण संपूर्णपणे हे सर्व पृथ्वी सर्व जग या आकाशामध्ये व्यापलेलं आहे. म्हणून समर्थांनी उत्तमाचा श्लोक प्राप्त करून दिलेला आहे. आकाशात पतितम तोय यथा गच्छती सागरम. बघा सागर सुद्धा, समुद्र, सर्व काही आकाशामध्ये, संपूर्णपणे आकाशामध्ये वेधलेलं आहे. बघा आकाशात पतितम तोय यथा गच्छती सागरम, सर्वदेव नमस्कारम केशव प्रतिगच्छति, यानी कानीच पापानी जन्मांतर कृतानी च तानी तानी विनश्यांती प्रदक्षिणा पदे. ऐसी भूते उद्भवली, पुढे तत्वे विस्तारली, एवं तमोगुणापासून झाली पंचमहाभूते. याचप्रमाणे प्रथम ती सूक्ष्मतत्वांनी उत्पन्न होऊन नंतर सृष्टीरूपाने विस्तारून दृश्य झाली, आणि याचप्रमाणे तमोगुणापासूनच पंचमहाभूते झाली. तमोगुण म्हणजे काय? तामसी वृत्तीचा, ज्याला प्रत्यक्षपणे येणारा राग, ज्याला प्रत्यक्षपणे येणारा क्रोध, ज्याला प्रत्यक्षपणे येणारा मत्सर, म्हणजे तामसी वृत्ती तमोगुण. मूळ माया गुणापरती, ते भूते कैची होती,
आयसी आशंका हे श्रोती घेतली मागा. पूर्वी श्रोत्याने शंका विचारली होती की मूळ माया तर गुणापलीकडली आहे, मग ते पंचमहाभूते कशी झाली. मनामध्ये आपल्यासुद्धा प्रश्न निर्माण झाला की नाही. मग पंचमहाभूते निर्माण कशी झाली याचं सुद्धा समर्थने आपल्याला बोध प्राप्त करून दिलेलं आहे. आपण सहजतेने विचारतो, आधी कोंबडी का आधी अंडा. प्रश्न विचारला की आपण गालातल्या गालातच हसतो, बरोबर की नाही. आपण उत्तर दिलं की लोक हसणारीच आहेत, पण उत्तर काय, बरोबर की नाही. म्हणून आणिक एक एक भूती पंचभूते असती, तेही आता कैसी स्थिती प्रांजळ करू. एकेका भूताच्या ठिकाणी पंचमहाभूते, ती स्थिती कशी आहे त्याची परिस्थिती बघा प्रत्यक्षपणे आपल्याला प्राप्त करून दिलेली आहे. सूक्ष्म दृष्टीचे कौतुक, मूळ माया पंचभूतिक, श्रोती विमळ विवेक केला पाहिजे. सूक्ष्म रूपाने मूळ मायेत अव्यक्त स्वरूपात पंचमहाभूते असतात हे कळून येईल, मात्र संपूर्णपणे आपण नीट विचार करून ऐकलं पाहिजे. आदी भूते ती जाणावी, रूपे कैसी ओळखावी, मग ते शोधून पहावी सूक्ष्मदृष्टी. प्रथम पंचभूतांना जाणून घेतलं पाहिजे, त्यांचे रूप ओळखलं पाहिजे आणि मग सूक्ष्मदृष्टीने त्यांचा शोध घेतला पाहिजे. आता त्यांचं रूप ओळखायचं कसं, ती पंचमहाभूत जाणून घ्यायची कशी आणि त्यांचा शोध घ्यायचा कसा. ओळखी नाही अंतरी, ते ओळखावी कोणे परी, म्हणून भूतांची ओळखी चतुरी नावे क परिसावी. कशी ओळखायचं याचं ज्ञान नाही, तरी ती ओळखायची तरी कशी. म्हणून प्रथम जे चतुर आहेत त्या श्रोतांनी त्या भूतांना कसं ओळखायचं एक क्षणभर ऐकून घ्यावे. बघा, एखादी नोट असते बघा, ती नोट आपण प्रत्यक्षामध्ये असली आहे का नकली आहे हे ओळखण्यामध्येच आपण व्यस्त होत असतो. सेम टू सेम नोट असते, परंतु काहीतरी त्यामध्ये फरक असतोच. ओळखी नाही अंतरी, ओळख नाही ना. जे जे जड आणि कठीण, ते ते पृथ्वीचे लक्षण, मृद आणि ओलेपण तितके आप. जे जे जड आणि कठीण आहे हे पृथ्वी तत्वाचे लक्षण असते, आणि मृदू आणि ओलेपणा जेथे असतो तेथे जलाचे लक्षण असते. जिथे नदी नाली आहेत, समुद्र आहे, खाडी आहे, तलाव आहे, विहिरी आहे, तिथे मृदू आणि ओलेपणा असतोच की नाही. माती खणली की तिथे ओलेपणा असतो. परंतु जिथे पाण्याचा प्रवाहच नाही, जिथे पाणीच नाही आहे, डोंगर भाग आहे, तिथे जर आपण खणलं तर तिथे लवकर पाणी लागेल का? नाही ना. जे जे उष्ण आणि सतेज, ते ते जाणावे ते पैज, आता वायू सहज निरोपी जेल. जे जे गरम आहेत, उष्ण आहेत आणि सतेज असते ते तेजाचं लक्षण. आता स्वाभाविकच वायूचं लक्षण सांगितलं जाईल. तेजाचं लक्षण सूर्यनारायण बघा, पाहायला गेलो ते तेजस उष्ण सुद्धा आहे, गरम आहे आणि सतेज आहे. सकाळी ज्यावेळी प्रभात काळी सूर्यनारायण बघा प्रत्यक्षपणे दर्शन आपल्याला देतो की नाही, त्यावेळी आपण प्रत्यक्षपणे पाहत असतो, त्यावेळी पाहू शकतो. पण हळूहळू जसजसा टाईम बदलत जातो, सकाळची दुपार होण्याचा प्रारंभ होतो, त्यावेळी सूर्याकडे आपण पाहू शकतच नाही. कारण त्यावेळी डोळे आपले हळूहळू मिटतात की नाही. चैतन्य आणि चंचल तो हा वायोची केवळ,
शून्य आकाश निश्चळ आकाश जाणावे. चैतन्य आणि चंचलत्व हे वायूचं लक्षण असून शून्य आणि निश्चळ पोकळी या आकाशाचं लक्षण. आपलं मन चंचल आहे. आपल्या या देहामध्ये संपूर्णपणे हवा आहे. जर पाहायला गेलो, हा हवेचा फुगा आहे, पाण्याचा बुडबुड आहे ना यामध्ये. आपण श्वास घेतो, श्वास सोडतो. जसा फुगा असतो बघा, फुगा ज्यावेळी फुगवतो त्यावेळी फुगा हवेमध्ये उडून जातो. परंतु ज्या फुगेमध्ये हवाच भरली नाही तो फुगा उडेल का हो? नाही. आयसी पंच महाभूते ओळखी धरावी संकेते, आता एकी पांचभूते सावध ऐका. याप्रमाणे येथे पंचमहाभूतांची लक्षणे सांगितली. आता प्रत्येक भूतात बघा पाचही भूते कशी आहेत हे सावध होऊन ऐकली पाहिजे. जे त्रिगुणाहुनी पर त्याचा सूक्ष्म विचार, यालागी अति तत्पर होऊन ऐका. जे त्रिगुणांच्याही पलीकडले त्याचा विचार अत्यंत सूक्ष्म आहे म्हणून अति तत्पर होऊन ऐकलं पाहिजे. सूक्ष्म आकाशी कैसी पृथ्वी, तेची आधी निरोपावी, येथे धारणा धरावी श्रोतेजनी. सूक्ष्म आकाश तत्वात ज्याप्रमाणे जे तत्व आहेत तेच आधी स्पष्ट करून सांगितले जाईल. श्रोत्यांनी संपूर्णपणे मन एकाग्र करून ऐकलं पाहिजे. आकाश म्हणजे अवकाश शून्य, शून्य म्हणजे ते अज्ञान, अज्ञान म्हणजे जडत्व जाणं तेची पृथ्वी. आकाश म्हणजे शून्य पोकळी आहे, शून्य म्हणजे अज्ञान आहे. परंतु अज्ञान म्हणजे जडत्व होय तेच तत्व आहे. बघा कसा भाग दिलेला आहे. आकाश आहे, आकाश म्हणजे शून्य पोकळी आहे. आपण दुकानामध्ये जातो, ज्यावेळी तराजू असतो बघा, तराजू, त्या तराजूमध्ये एक साईडला वजन काटा असतो आणि दुसऱ्या साईडला वस्तू असतं की नाही. जर एका ठिकाणी पाण्याचा फुगा किंवा हवेचा फुगा ज्या वेळेला आपण ठेवतो, हवेचे फुगे ठेवा बघा, हवा भरून ठेवलेले फुगे ठेवा, किती वजन होईल हो? फुगा फुगवलेलाच आहे परंतु हवेचा फुगा. परंतु पाण्याचा फुगा भरून त्यामध्ये ठेवा, लगेच वजन होईल की नाही? फुगा फुगलेलाच आहे परंतु एक हवेने भरलेला आहे आणि एक पाण्याने भरलेला आहे. म्हणजे शून्य काय? आपण काय म्हणू, अरे याची शून्य किंमत आहे, याचं वजन जास्त आहे, याला किंमत महत्त्व आहे. आकाश स्वये आहे मृद, तेची आप स्वतः सिद्ध, आता तेज तेही विशद करून दाऊ. आकाश स्वतः मृदू आहे, स्वतः नरम आहे, कोमल आहे, मुलायम आहे आणि मृदुता हा पाण्याचा गुण आहे. याचप्रमाणे तेथे आप हे तत्व आहे. आता तेजतत्व आकाशात कसे आहे? आपण आकाशामध्ये रात्रीच्या वेळी बघा काय दिसतं हो? आकाशामध्ये चंद्र आहे, चंद्राच्या बाजूला संपूर्णपणे चांदण्यांनी भरलेली चादर पसरलेली दिसते की नाही? आहे का हो? नक्कीच. आपण मोजतो 1 2 3 4 5 6, पण नाही ना, न मोजता येणारे असंख्य आहेत. ज्याप्रमाणे प्रत्यक्षपणे सोय लावून दिलेली आहे, ज्यांना जे जे कार्य दिलेले आहे ते ते कार्य पार पडत. अज्ञाने भासला भास, तोची तेजाचा प्रकाश, आता वायो सावकाश साकल्य. अज्ञानामुळे जो प्रकाश जाणवतो ते तेजतत्व होय. आता वायुतत्व कसं आहे बघा,
अज्ञानामुळे जो प्रकाश जाणवतो आपल्या पिंडामध्ये, जर पाहायला गेलो आपल्याला गुण आणि अवगुण प्रत्यक्ष कळतं की नाही, काय चांगलं आहे काय वाईट आहे. पण एखादी कोणीतरी आपल्याला माहिती सांगितली, एखाद्याला खरी गोष्ट माहिती आहे आणि आपल्याला ती गोष्ट माहिती नाही, जर त्याने सांगितली की त्याच्याकडे अभिमान येतो, परंतु आपल्याला त्या गोष्टीचा पाठपुरावा नसतो, त्याविषयी काहीच माहिती नसतं. आपल्यामध्ये त्यांनी सांगितलेली गोष्ट आपल्या पिंडामध्ये ती पचत नाही, कारण आपल्या पिंडामध्ये संपूर्णपणे अज्ञान पसरलेलं आहे. त्या गोष्टीवर आपण विश्वास सुद्धा ठेवत नाही. परंतु ती खरी आहे किंवा नाही हे प्रत्यक्षपणे आपण पडताळून पाहणं, बरोबर की नाही, प्रत्यक्ष जाऊन पाहणं ही खरी गरजेचं आहे. वायू आकाश नाही भेद, आकाशी तुका असे स्तब्ध, तथापि आकाशी जो निरोध तोची वय. वायू आणि आकाश यात भेद नाही. आकाशा इतकाच तो स्तब्ध असतो आणि आकाशाच्या ठिकाणी जो प्रतिबंध असतो तो वायू जाणार. आता जर आपण चंद्रावर गेलो तर हवा नाही आहे ना, परंतु बघा या पृथ्वी तलावर आपण प्रत्यक्षपणे जन्म घेऊन आलेलो आहोत. आपल्याला हवा लागणारच, ऑक्सिजनची गरज लागते की नाही. जर ऑक्सिजन नसतं तर आपण जिवंत असतो का? नाही. परंतु वायू आणि आकाश यामध्ये भेद नाही. कारण का? ज्याप्रमाणे विमान असतो बघा, विमान ज्यावेळी आकाशामध्ये झेप घेते, म्हणजे वरती जाण्यासाठी, वर जाण्यासाठी, त्यावेळी हवा सुद्धा तितकीच लागते. परंतु प्रत्यक्षात पाहायला गेलो आपल्याला वाटतं की आता जिथे डोंगर आहे तिथे विमान आणि आकाश, बघा आकाश त्या डोंगराला टच आहे, चिकटलेला आहे. परंतु जर पाहायला गेलो तिथे सुद्धा वाऱ्याचा जोर कायम आहे. ज्याप्रमाणे आपल्याला दुसरा भाग दिलेला आहे, आपण एखाद्या बिल्डिंगमध्ये राहत आहोत, टॉवरमध्ये राहत आहोत. बघा 7 माळ्याचा किंवा 10 माळ्याचा टॉवर आहे. ज्यावेळी आपण ग्राउंड फ्लोअरला राहत असो, बघा तिथे आपल्याला हवा येईल का? कमी. वारा संपूर्णपणे येतच आहे परंतु कमी. परंतु ज्याप्रमाणे आपण लास्टच्या फ्लोअरवर, 14व्या माळ्यावर, 14व्या फ्लोअरवर जिथे राहत असू तिथे आपल्याला हवा जास्त येईल की नाही? कारण का? बरोबर की नाही? प्रत्यक्ष जाणलं पाहिजे. त्याचप्रमाणे आपल्यामध्ये अज्ञान पसरलेलं आहे. ते अज्ञान बाजूला सारण्याचं काम समर्थ करत आहे, परमेश्वर करत. मग उरलं ते काय? शेवटी ज्ञान ना. म्हणून ज्ञान, वैराग्य आणि सामर्थ्य. आकाशी आकाश मिसळले, हे तो न लगे की बोलिले, येणे प्रकारे निरूपिले आकाश पंचभूत. आकाशात बघा, आकाशात वर मिसळलेलेच आहे. आपण आकाशामध्ये जर पाहायला गेलो तर आकाशाचा रंग कसा दिसतो? निळा. परंतु कधी कधी आपल्याला पांढरा सुद्धा दिसतो, आकाश काळा पण दिसतो. परंतु ते ढग जमा झालेले असतात. पाऊस येणार आहे तेव्हा आकाशाचा कलर बदलतो, परंतु त्यावेळी ते ढग येतात की नाही. इंद्रधनुष्य दिसतं, 7 कलर दिसतात, बरोबर की नाही? परंतु त्यामुळे आपण का बोलतो आकाशाचा
कलर बदललेला आहे. आता जिथे पाणी आहे बघा, पाण्याला रंग आहे का हो? पाण्याला कलर आहे का? नाही आहे. परंतु पाण्यामध्ये ज्यावेळी आपण कलर रंग टाकू त्यावेळी त्याचा रंग बदलणार. म्हणून आकाश या पंचमहाभूते बघा, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. वायूमध्ये पंचभूते, तेही ऐका एकचित्ते, बोली जेती ते समजते यथान्वये. आता वायूमध्ये पंचमहाभूते कशी आहे ते सुद्धा आता ऐकली पाहिजे. हळू फूल तरी जड, हळू वारा तरी निबिड, वायो लागता कडाड, मोडती झाडे. आता एखादी हवा, एखादा वारा इतका सुटतो की मोठी मोठी झाडं सुद्धा उन्मळून खाली पडतात. एवढा वाऱ्याचा वेग असतो की झाडं सुद्धा मोडतात की नाही, तुटतात की नाही. परंतु गवत असतं बघा, छोटी छोटी लवाली, ती कधी तुटत नाही, ती कधी मोडत सुद्धा नाही. जशी आहेत तशी राहतात. कारण का? ज्यावेळी मोठी मोठी झाडं पडतात त्यावेळी आवाज येतो. परंतु फुलं हलकी जरी असली तरी त्यात थोडं तरी वजन असतंच. त्या फुलांमध्ये एखादा बघा घोंगेरा ना, एखादा तो बघा कीटक असतो, ती माशी असते, तो जर त्या फुलामध्ये जर गेला तर त्यातून त्याला बाहेर पडणं पण मुश्किल होतं. तोले विन झाड मोडे, आईसे हे काहीच न घडे, तोल तोची तरी जडे, पृथ्वीचा अंश. निसर्ग कधी कोपत नाही. निसर्ग उत्तमच आहे. कारण या निसर्गामुळेच आपल्याला किंमत आहे. जर निसर्ग नसता तर आपण इथे राहिलं असतं का? आपण सर्व निसर्ग नाहीसा करायला चाललेलो आहोत. पुढे पुढे वर्णसंकर होणार आहे. कारण ज्याप्रमाणे झाडाची झाडं आता तोडली जातात, वृक्ष तोडली जातात आणि जिथे जिथे पाहावं तिथे टॉवर, सिमेंटचे रस्ते, सर्व काही होत चाललेले आहेत. परंतु जिथे हिरवीगार डोंगर, झाडी आपल्याला पाहायला मिळायची, निसर्ग सौंदर्य, ते आता पाहायला मिळत नाही. येते श्रोते अशंका घेती, तेथे कैची झाडे होती, झाडी नव्हती तरी शक्ती कठीण रूप आहे. बघा, मनामध्ये शंका निर्माण झाली. सूक्ष्म पंचमहाभूतांचे वर्णन चालले असता झाडं कुठून आली? ज्यावेळी आपण एखादं रोप लावतो बघा, पावसाळ्याचे दिवस आहेत, आता सध्या ऊन आहे, परंतु पावसाळ्याच्या दिवसामध्ये एखादं छोटंसं रोप जरी लावलं त्याची वाढ लगेच होतं. कारण निसर्ग सहजासहजी येत नाही. निसर्ग सहजासहजी आपल्याला पाहायला मिळत नाही. पाण्यामध्ये सुद्धा फरक आहे. ती सुद्धा निसर्गाची देणगी आहे, देवाची कृपा आहे. आपल्या घरात इतकं पाणी आहे, रस्त्यावर टाक, रस्त्यावर येणारी झाडं, रस्त्यावर येणारी गवतं, त्या पाण्यात त्यांची वाढ होते का बघा? नाही. परंतु पावसाचा थेंब, पावसाचं पाणी ज्यावेळी त्या रस्त्यावर येतं बघा, त्या मातीमध्ये ज्यावेळी जातं ना, त्यावेळी हिरवागार सौंदर्य आपल्याला पाहायला मिळतं. ही आहे देवाची कृपा. आपल्या घरात एवढं पाणी आहे परंतु त्या पाण्यामध्ये नाही ना. म्हणून निसर्गाची किमया आहे. ही दृश्य, ही सृष्टी ज्याने निर्माण केली तोच निर्माता आहे. वन्नी स्फुलिंग लहान, काहीतरीही असे उष्ण, तैसे सूक्ष्मी जडपण सूक्ष्म रूपे. अग्नीची अगदी लहान ठिणगी बघा, ज्याप्रमाणे आग सहजासहजी लागत नाही, वणवा सहजासहजी लागत नाही, परंतु एक माचीसची काडी असते बघा, ती जर विझली नाही ना तर तिचा वणवा पेटायला सुद्धा वेळ लागत नाही. बरोबर की नाही?
कुणाच्याही अंतःकरणाला लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. कारण भाग कसा दिलेला आहे. मृदपणतेची आप, भास तेजाचे स्वरूप, वायू ते चंचल रूप सहजचे आहे. मग जिथे अग्नी लागलेला आहे तिथे पाणी पाहिजेच, पाणी आहे तिथे हवा पाहिजेच. परंतु हवा वारा असा नको की अजून अग्नीचा वेग, अग्नी जास्त म्हणजे आग जास्तीत जास्त विझण्याचं काम करेल. वाऱ्याचा इतका प्रवाह पाहिजे की अग्नी जिथे आग लागले तिथे विझेल. परंतु पुढे नेण्याचं कार्य बघा प्रत्यक्षपणे हवेला कोणीही रोखू शकत नाही. जिथे आग लागलेली आहे तिथे पाण्याचा प्रवाह आहे, परंतु वारा, ज्यावेळी आपल्या घरामध्ये बघा फॅन लावतो तरी गरमी होते, परंतु एक हवा एक वारा असा येतो की खिडकी बंद करावी लागते तरी खिडकी त्या वाऱ्याच्या वेगाने तुटते की नाही, एवढा वाऱ्याचा वेग आहे. सकळांस मिळून आकाश, सहजची पाहे सावकाश, पंचभूतांचे अंश वायूमध्ये निरूपिले. सकल भूतांमध्ये आकाश हे अवकाश रूपाने सहजच असते. याप्रमाणे वायूमध्ये पंचमहाभूतांचे अंश कसे आहेत हे स्पष्ट केलेले आहे. आता तेजाचे लक्षण, भासले पण ते कठीण, तेजी ऐसी ओळखणं पृथ्वीची. आता तेजामध्ये ते कसे आहेत ते सांगितले. प्रकाश हे तेजाचं लक्षण आहे. त्यात जडत्व आहे, तेच तत्व आहे. भासला भास वाटे मृद, तेची आपतेची प्रसिद्ध, तेजी तेज श्वस्त सिद्ध, सांगणेची न लगे. जो प्रकाश दिसला तो मृदू वाटतो, ते आपतत्व तेजाच्या ठिकाणावे समजावे. तेजात तेज असते हे ते प्रसिद्धच आहे, हे सांगण्याची आवश्यकता नाही. तेजी वायो तो चंचल, तेजी आकाश निश्चळ, तेजी पंचभूते सकळ निरूपिली. तेजातील चंचलपणा हे वायुतत्व आहे, तर निश्चलपणा हे आकाश तत्व आहे. याप्रमाणे तेजात पंचमहाभूते कशी आहेत, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश यांचा उल्लेख केलेला आहे. आता आपाचे लक्षण, आपतेची मृदपण, मृदपण ते कठीण, तेची पृथ्वी. आपी आप सहजची आसे, तेज मृदपणे भासे, वायोस्तब्धपणे दिसे मृदुत्व अंगी. आकाश न लगे सांगावे, ते व्यापकची स्वभावे, आपी पंचभूतांची नावे सूक्ष्म निरूपिली. आप म्हणजे काय तर पाणी, बरोबर की. आपतत्व तेच मृदूपण आहे. हलकं पाणी आणि जड पाणी असे आपण म्हणतो. जर पाण्यातील जडत्व हेच पृथ्वी तत्व आहे. आपतत्व सहज असते, परंतु तेज हे मृदूपणाने भासते. वायू हा मृदुत्वाच्या अंगी स्तब्धपणे असतो आणि आकाश तत्व त्याच्या व्यापक स्वभावामुळे मुद्दाम वर्णन करून सांगण्याची आवश्यकता नाही. आता पृथ्वीचे लक्षण, कठीण पृथ्वी आपण, कठीणत्वी मृदपण तेची आपण. कठीण तत्वांचा जो भास, तोची तेजाचा प्रकाश, कठीणत्वी निरोधांश तोची वायू. आता पृथ्वी तत्वात ती कशी आहे की कठीणपणा हा तर संपूर्णपणे एक तत्वांचा गुण आहे. आता लक्षणं कोणती, आपल्याला लक्षणं जी प्राप्त करून दिली आहेत. मुख्य उपासना लक्षण, नाना कवित्व लक्षणं, नाना चातुर्य लक्षणं बोलीला. आकाश सकळांश व्यापक, हा तो प्रगटची विवेक, आकाशीचं काही एक भास वासे. आकाश तत्व हा सगळ्यात व्यापून आहे. हा विचार तर प्रगटच आहे. आकाशाच्या ठिकाणी कुठलाही भास भासत असतो. आकाश तोडिता तुटेना, आकाश फोडिता फुटेना, आकाश परते होईना तिळा मात्र. बघा आकाशाला तोडलं तर कधीच तुटणार नाही,
आकाशाला बघा फोडावं म्हटलं तर कधी फुटत नाही, त्याला बाजूला सासवे म्हटले तर तीळ मात्र सरकत. म्हणजे विचार करा. आसो आता हा पृथ्वी अंत, दाविला भूतांचा संकेत, एकभूती पंचभूत तेही निरूपिले. याप्रमाणे पृथ्वीपर्यंत सर्व भूतांचे संकेताचे वर्णन केलेले आहे. एक एक भूतान पंचमहाभूते कशी आहे याचेही निरूपण केलेले आहे. परी हे आहाच पाहता नातुडे, बळेची पोटी संदेह पडे, भ्रांतिरूपे अहंता चढे अकस्मात. पण वरवर पाहिले असताही कळत नाही की त्यामुळे मनात संशय उत्पन्न होतो आणि भ्रांती उत्पन्न होऊन अहंकार एकाएकी वाढतो. सूक्ष्म दृष्टीने पाहता वायोची वाटे तत्वता, सूक्ष्म वायू शोध जाता पंचभूते दिसते. आपण जर सूक्ष्म दृष्टीने विचार केला तर सर्व सूक्ष्म वायूचा खेळ आहे. पण सूक्ष्म वायूचा शोध घेऊ लागलं की पंचमहाभूते दिसून येतात. एवं पंचभूतिक पवन तेची मूळमाया जाण, माया आणि सूक्ष्म त्रिगुण हे पंचभूते. ज्याप्रमाणे आपला नरदेह प्राप्त झालेला आहे, 3 गुण आणि 5 पंचमहाभूते मिळून, बरोबर की नाही. ज्याप्रमाणे पंचभूतांसह वायू म्हणजे मूळमाया, माया आणि सूक्ष्म त्रिगुण तेही पंचभूते. 3 गुण कोणते सांगितलेले? सत्वगुण, रजगुण आणि तमोगुण. भूते गुण मेळविजे त्यासी अष्टदा बोलिजे, पंचभूतिक जाणीजे अष्टदा प्रकृती. पंचमहाभूतात त्रिगुण मिसवले, त्रिगुण मिळवलं तर त्यांना अष्टदा म्हणतात. म्हणून अष्टदा प्रकृती ही पांचभौतिकच आहे. शोधून पाहिल्या विण संदेह धरणे मूर्खपण, याची पहावी ओळखणं सूक्ष्मदृष्टी. कुठल्याही गोष्टीचा शोध न घेता संदेह धरणे हा मूर्खपणा. आपल्याला कोणीतरी गोष्ट सांगावी आणि आपण त्यावर लगेच विश्वास ठेवावा, परंतु हा संशय मनामध्ये पेरून आपण आपल्याच देहाला त्रास करून देत असतो. जर आपण सूक्ष्म दृष्टीने विचार केला तर आपल्याला त्या सर्वांची माहिती नक्कीच मिळेल. गुणापासूनी भूते पावली स्पष्ट दशते, जडत्वा येऊन समजते तत्वे झाले. मूळ मायेच्या ठिकाणी सूक्ष्म रूपात असलेली पंचमहाभूते त्रिगुणांमुळे स्पष्ट दशेला येतात आणि जडत्वास येऊन समस्त तत्वे प्रगट होत असतात. पुढे तत्व विवंचना, पिंड ब्रह्मांड तत्व रचना, बोलिले असे तेजना प्रगटचे आहे. यानंतर जी तत्व विवंचना, पिंड ब्रह्मांडातील तत्वरचना वगैरे सांगितली आहे ती लोकांना माहीतच आहेत ना. हा भूतकर्दम बोलिला, सूक्ष्म संकेत दाविला, ब्रह्मगोल उभारला तत्पूर्वी. याप्रमाणे पंचमहाभूतांचे मिश्रण कसं झालं हे बुद्धिगम्य तर्काने दाखवलेले आहे. सर्व वर्णन ब्रह्मांडाची रचना होण्यापूर्वीच झालेली आहे. या ब्रह्मांडा पहिलीकडील गोष्टी जे झाली नव्हती सृष्टी, मूळ माया सूक्ष्मदृष्टी ओळखात. या सर्व गोष्टी ब्रह्मांडाच्या रचनेच्या संपूर्णपणे पूर्वी जेव्हा दृश्य सृष्टी वृष्टी झाली नव्हती तेव्हाच्या. सूक्ष्मदृष्टीने विचार केला तर मूळ मायेचे स्वरूप आपण जाणून घेतलं पाहिजे. सप्तकंचुक ब्रह्मांड, सप्तकंचुक प्रचंड झाले नव्हते ब्रह्मांड, माये अविद्येचे बंड ऐलीकडे. ज्याप्रमाणे कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि आता प्रत्यक्षपणे कलियुग. पंचमहाभूते, अहंकार, महतत्व ही ब्रह्मांडाची आवरणे आहे. या आवरणासह असलेल्या प्रचंड ब्रह्मांडाची रचना तसेच माया आणि अविद्या माया या सर्व गोष्टी अलीकडे. ब्रह्मा विष्णू महेश्वर हा ऐलीकडील विचार
पृथ्वी मेरू सप्तसागर आईलीकडे. ब्रह्म, विष्णू आणि महेश्वर तसेच पृथ्वी, मेरू पर्वत आणि सागर यांची रचना सर्व अलीकडील गोष्टी आहेत. नाना लोक नानास्थानी चंद्रसूर्य तारांगणे सप्तद्वीपे 14 भुवने आईलीकडे. अनेक लोक, अनेक स्थान, चंद्र सूर्य तारांगणे, 7 द्वीप, 14 भुवने या सर्वांची उत्पत्ती अगोदरची. शेष कुर्म सप्त पाताळ 21 स्वर्गे 8 दिक्पाळ 33 कोटी देव सकळ आईलीकडे. गुरु पाहता पाहता लक्ष कोटी बहु साल मंत्रावळी शक्ती. शेष कुर्म सप्त पाताळ 21 स्वर्ग 8 दिक्पाळ 33 कोटी देव हे सर्व अलीकडचे. 12 आदित्य 11 रुद्र नवनाग सप्तऋषेश्वर नाना देवांचे अवतार आईलीकडे. 12 आदित्य 11 रुद्र नवनाग सप्तर्षी नाना देवांचा अवतार या सर्व गोष्टी अलीकडे. समर्थ म्हणाले. मेघ मनु चक्रवर्ती नाना जीवांची उत्पत्ती आता असो सांगा किती विस्तार. मेघ मनु चक्रवर्ती राजे व इतर नाना जीवांची उत्पत्ती असा हा विस्तार किती म्हणून सांगितला तरी सांगणं पुरं. सकळ विस्ताराचे मूळ ते मूळ मायाचं केवळ मागा निरूपिली सकळ पंचभूती. या सर्व विस्ताराचं मूळ म्हणजे मूळ मायाच. ती मूळ माया पंचभूती कशी आहे. सूक्ष्म भूते जे बोलिली तेची पुढे जडत्व आली ते सकळ ही बोलिली पुढीले समासी. प्रथम ज्या सूक्ष्म पंचमहाभूतांचं वर्णन केलेलं आहे तीच पुढे जडत्वास कशी आली याचं वर्णन पुढच्या समासामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. पंचभूते पृथकाकरे पुढे निरूपिले विस्तारे ओळखी कारणे अत्यादरे श्रोती श्रवण करावी. पंचमहाभूतांपैकी प्रत्येकाचं स्वतंत्र सविस्तर वर्णन पुढे केलेले आहे. त्याची ओळख कशी पटावी म्हणून आदराने अत्यंत बघा लक्षपूर्वक श्रवण करणं खूप गरजेचं. पंचभूतिक ब्रह्मगोळ जेने केले हा प्रांजळ दृश्य सांडून केवळ वस्तूच पाविजे. ब्रह्मांड गोल पंचभूतिक कसा आहे हे स्पष्टपणे कळणे म्हणजे दृष्टीची आसक्ती सुटून आत्मवस्तूची प्राप्ती. महाद्वार ओलांडावे मग देवदर्शन घ्यावे तैसे दृश्य हे सांडावे जाणून. प्रथम महाद्वार ओलांडावं मग देवदर्शन होईल. ज्याप्रमाणे आपण एखाद्या मंदिरात जातो, ज्याप्रमाणे एखाद्या आपण देवळात जातो त्यावेळी प्रथमतः आपल्याला पायऱ्या चढून ज्यावेळी आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो तेव्हा देवाचं दर्शन होतं ना. म्हणून दृश्याच्या पोटी आहे पंचभूतांची दाटी एकपणे पडेली मिठी दृश्य पंचभूता. या दृश्यसृष्टीच्या पोटी पंचमहाभूतांची गर्दी झालेली असते. दृश्य आणि पंचमहाभूते यांची एकपणे मिठी आणि त्याचप्रमाणे दोन्ही एकरूपच आहेत. हे सर्व दृश्य पंचमहाभूतिक आहे. एवं पंचमहाभूतांची दृश्य सृष्टी रचली सावकाश श्रोती करुण अवकाश श्रवण करावे. थोडक्यात म्हणजे पंचमहाभूतांपासून यथावकाश सर्व दृश्य सृष्टीची रचना झालेली आहे. ज्याप्रमाणे आपण विश्वास ठेवत नसतो परंतु आपल्या जन्माच्या अगोदरच संपूर्णपणे ही सृष्टी निर्माण झालेली आहे. सूक्ष्म महापंचभूते ज्याप्रमाणे पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश ही पंचमहाभूते आणि सत्व रज आणि तम ही 3 गुण आपल्याला प्रत्यक्षात पाहायला मिळालेली आहे. त्याचं आपल्याला उत्तमतेने श्रवण प्राप्त झालेलं आहे. एवं पंचभूतांची दृश्य सृष्टी रचिली सावकाश
श्रोती करून अवकाश श्रवण करावे. ज्याप्रमाणे आपण पाया रचतो की नाही, एखादं घर बांधायचं असेल, ज्याप्रमाणे पाया फिट असेल तर घर उत्तमाचं असेल, पाया उत्तमाचा असेल तर इमारत उत्तमाची असेल, त्याप्रमाणे सृष्टी रचली सावकाश. श्रोती करून अवकाश श्रवण करा. ज्या वेळेला तुला ऐकायचं आहे त्यावेळी नक्की ऐकता येईल. ज्या वेळेला तुला वेळ असेल त्यावेळेला नक्की ऐक. यातच तुला सामर्थ्य प्राप्त होईल. एवं पंचमहाभूतेंची दृश्य सृष्टी रचली सावकाश, श्रोती करून अवकाश श्रवण करावे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सूक्ष्म पंचभूते निरूपणाम समास चौथा. जय जय रघुवीर समर्थ.